जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी, कशाची करावी तातडी, परमार्थाची. तुका म्हणे येह लोभीच्या व्यवहारी, नका डोळे भोर भरून राहू. मग आता ह्या भंगावर जगद्गुरु तुकारामाने जे चिंतन केलंय ते काय म्हणले, क्षणोक्षणाला विचार करा. काय मी कुठून आलो, क्षणोक्षणाला विचार करा मी काय केलं पाहिजे, क्षणोक्षणाला विचार करा कशासाठी आलो, आणि क्षणोक्षणाला विचार करा मी काय केलं म्हणजे माझं आलेल्या देहाचं यथाविधी कर्तव्य किंवा सामर्थ्य किंवा प्राप्ती होईल की ज्या देहाला मी प्राप्त झालो त्याचा यथितार्थ मथितार्थ कार्य काय, क्षणोक्षणाला विचारा. कोणाला शेजाऱ्याला, मग कुणाला विचारायचं मी काय करायचं, क्षणोक्षणाला कुणाला विचारायचं. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी आरती करावा विचार. कुणाला विचारायचं, मनाच्या आधारे. मनाच्या आधारे आता मन आणि देह, मन आणि बुद्धी, मन आणि इच्छा, मन आणि वासना, मन आणि कामना, काम क्रोध मद मच्छर लोभ अहंकार अंशा मनशा इच्छा वासना भुली भ्रांती आणि कल्पना. बरं का महाराज, हे कुणाचं, ह्या मनाबरोबर ही जी चाललेली प्रक्रिया कुणाची, पांडुबरोबर कुणाची, माणसाची का प्राण्याची. अरे अरे अरे, त्याला आपण निर्बुद्ध समजलोय, बुद्धिहीन समजलोय, न जाणता समजलोय. पण तुम्हाला आम्हाला जाणतोय, मग तुम्ही ही प्रक्रिया कोणाची आहे. काम क्रोध लोभ क्षुरी पाठी लागले ओढाळ, कोणा मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ, माता पिता बंधू बहिणी न कोणी पावती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना. ही कुणाची प्रक्रिया, कोण म्हणतो. म्हणून मी सांगितलं मनाला दोन बायका, प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्तीची उत्पत्ती हे महाराज हे काम क्रोध लोभ अहंकार अंशा मनशा इच्छा वासना बोलू क्रांती. ह्या एका बायकोची उत्पत्ती ती त्याच्यात बी तुमच्यात बी, ही मगच म्हणतो मी. त्याला बी प्रक्रिया आहे ना, त्याला मन आहे ना, मनाला ज्याला इच्छा इत्यादी आहे ना. आहार निद्रा भय मिथुन त्याच्यात सर्व आलं हे प्रक्रिया. आहार निद्रा भय आणि मैथून जे मनुष्याला तीच प्राण्याला आहे, सर्व योगाची समसमान. मग हे परिवार त्याचा नाही का, त्यांनी त्या परिवाराचा विचार केला का. आणि तुमचा आमचा बी परिवार आहे हा कोणता, काम क्रोध मद मच्छर जमा अंकार अंशा मनशा इच्छा वासना भुली क्रांती कल्पना. हे बी आपला विस्तार आहे त्याचा बी, पण त्या विस्ताराचा त्यांनी चिंतन न करता ज्याचं चिंतन केलं त्याच्यासाठी त्यांनी एकादशीला दिवस ठेवला. आता तुम्ही आम्ही चिंतन केलं तर कुणाचं केल्यानंतर एकादशीला देव प्राप्त होईल, ठेवता येईल, कळेल. अंतकालेची मामीवर मृत्यूचे व कलेवर, अंतकालेच्या वेळेला माझी आठवण कर तू मत येशील. माऊली म्हणते का आठवण काय म्हणतो, अंतकाले जमावेल म्हणजे ज्या वेळेला तुला देह ठेवायचा त्या वेळेला माझं सुमरण चिंतन आठवण कर तू माझ्यापर्यंत प्राप्त होशील, मला प्राप्त होशील. पण त्यावेळेला आपल्याला आठवण होईलच का, जी पांडुनी केली ती आपण करूच का. तुम्हाला माहिती का, गॅरंटी आहे का की आपण त्या वेळेला करू. आता जर तुम्हाला म्हणलं महाराज परमार्थ हे सक्षम आहे तोपर्यंत घडतो, बरोबर. जोडाच्या घरी त्याचं भाग्य, पण तो जन्माला येणार राहिलेली अपूर्ण त्याची इच्छा, अपूर्ण राहिलेलं त्याची प्राप्ती तो सिद्ध करण्यासाठी योगांना सुद्धा भ्रष्ट झाल्या परत जन्म घेऊन ती साधना पूर्ण करावी लागते. म्हणून
तुम्हाला मरणाच्या सणे जी आठवण ते भोगण्यासाठी जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेच अंगी झाले हरिरूप. त्या पांडुची जी इच्छा राहिली असेल भगवंत त्याची पूर्ण करण्यासाठी त्याला पवित्र कुळामध्ये जन्म देईल. त्या ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञान होय मुडा अति मूर्ख या दगडा ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर या टिकेशी वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी जनाबाई त्याची लोटांगणी. ज्ञानाची साधना ज्ञानाचं ज्ञान आणि ज्ञानाची असणारी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्याला बी येतं तुम्हाला आहे त्याला बी येतं ना आपल्याला आहे. त्याला कर्मेंद्रिय ऐक नाही तुम्हाला आम्हाला कर्मेंद्रिय त्याला बी ज्ञानेंद्रिय त्याला 5 प्राणी त्याला 10 प्राणी पंचप्राण पंचोपप्राण प्राण पाणी अनुदान समान कुर्म कुरकुला दिवस धनंजय मनबुद्धी चित आणि अहंकार तेवढ्या 19 तत्वावर हे सांगता चाललाय आणि त्याचं नाव आहे मन. मनाच्या आधारे सच्चिदानंद पदवी आधी मन घ्यावे हाती मग पूजावे गणपती मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा मन बुद्धीचा प्रधा त्याच्या संगे नारायण. तुका म्हणे मन चंचळ हाती घ्यावे महाराज नको हाती घ्यावे काय हाती घ्यावे गुरुची देवाची नाही म्हणलो. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरा आला ना तो कशाने मांडून पंगती